मुलासाठी ढाल बनली 65 वर्षांची आई. समोर काळ उभा असताना वाघिणी सारखी लढली. बिबट्याला कोंडून ठेवणाऱ्या आजीची कमाल. संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावातील गंगूबाई गायकवाड यांच्या धाडसाची सध्या चांगलीच चर्चा होतीये. वयाच्या 65व्या वर्षी गंगूबाई गायकवाड यांनी असं काही केलं जे चकित करणारं होतं. शनिवारी गंगूबाई सकाळच्या सुमारास घराच्या दरवाजाजवळ असणाऱ्या चुलीवर स्वयंपाक करत असताना अवघ्या काही फुटांच्या अंतरावरून बिबट्या थेट घरात घुसला. त्यावेळी त्यांचा मुलगा हरिभाऊ गायकवाड दरवाजाजवळ झोपला होता. गंगूबाई यांनी प्रसंगावधान राखत मुलाला बिछाण्यासह बाहेर ओढलं आणि मोठ्या चातुर्यानं घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. स्वयंपाक करत होते, दारून आवाज आल्यामुळे मग मी दारी पळायचा प्रयत्न केला. म्हणलं मग आपला मुलगा झोपेल, मग इकडं पळावा. त्याचा मग सामना झाला, धडक झाली. हा पाय हाय सुजेलच आहे, पण मग तरी मुलाला मी उठाया गेले. म्हणलं जाऊ दे, मी मागून जरी मला पंजा मारला जरी मेले तर मरू द्या, पण मुलगा तर वाचन माझा. मग मी त्याला उठायला गेले आणि दारी लोटलं आणि दरवाजे लावले. मला काही सुधारलं नाही. तिनं आवाज दिल्यावर ती काय म्हणली वाघ घरात शिरला असं बोलल्यावर मला काही सुधारलं नाही. मग मी ज्या अवस्थेत होतो त्याच अवस्थेत तिच्याबरोबर बाहेर पळालो. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. तोपर्यंत बिबट्यानं घरामध्ये धुमाकूळ घातला होता. बराच वेळ बिबट्यानं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना चकवा दिला. मात्र अखेर ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. या सगळ्या प्रसंगात गंगूबाई यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचं सर्वत्र कौतुक होतंय. वन विभाग फक्त आलं, त्याला रेस्क्यू केलं, घेऊन गेलं. आजी खूप छान केलं, असं केलं तसं केलं बोलले, ठीक आहे. पण त्याच्यानंतर अजून काही वन खात्याचं कोणी आलं नाही किंवा संबंधित कोणताही अधिकारी आला नाही की आजीला परत विचारपूस करायला किंवा हरिभाऊची विचारपूस करायला की तुमची काय नुकसान झाली, तुम्हाला काय हवंय. याची शोकांतिका खरं तर वाटती. गेले काही दिवस राज्यभरात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक जणांचा जीव गेलाय. अशावेळी 65 वर्षीय गंगूबाईनं आपल्या मुलासाठी दाखवलेलं धाडस हिरकणीपेक्षा कमी नाही, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. गंगूबाई यांनी बिबट्याला घरात कोंडलं नसतं तर परिसरातील ग्रामस्थ आणि लहान मुलांचा जीव देखील धोक्यात होता. त्यामुळे आईच्या मायेतून गंगूबाईंनी दाखवलेलं धाडस खरंच कमाल आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी.